ते आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सर्व नेत्यांची, पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक आयोजित केलेली आहे. पक्ष संघटना मजबूत करून, पक्ष संघटना ग्रासरूटवर नेऊन तशा प्रकारची चळवळ उभं करण्याचा प्रयत्न आम्ही येत्या काळामध्ये करू. आणि मला वाटतं की आज सगळा आढावा घेऊ. राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे काही प्रश्न आज सामान्य जनतेला भेडसावत आहेत त्याच्यावर ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आंदोलन चळवळ उभी करणारी संघटना तुम्हाला येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. तशा प्रकारची तयारी करण्यासाठी आलेलो आहे. सरकारमध्ये पेपर फुटी झाली, लोकप्रतिनिधी फुटले, आता नेमकं पुढं काय होणार आहे? अजून काय काय फुटायचं तेवढे अभ्यास करतो आम्ही. त्यातले कोण डॉक्टर आहे ते अशा पद्धतीने ऑपरेशन करतात म्हणून सांगतायत. आता मला वाटतं की जनतेने त्यांचं ऑपरेशन करावं याच्या संदर्भामध्ये आम्ही जागृती करणार. आमदार रोहित पवार यांचा लढ्याला यश आलेलं आहे. आता अशाच प्रकारे यापुढे सुद्धा आपण राष्ट्रवादीकडून मोर्चे लढत राहणार. रोहित पवारांनी सुरू केलेलं आंदोलन पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दारामध्ये आज आषाढी एकादशी आहे, येणार आहे. त्या आषाढी एकादशीच्या वेळेला मला वाटतं की सरकारने अधिवेशनाच्या काळामध्ये विठ्ठलाने त्यांना सुबुद्धी दिली, पांडुरंगाने सुबुद्धी दिली आणि कर्जमाफीचा निर्णय दिलेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या लोकांनी यामध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यांच्या एवढंच नव्हे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा ते 14 रुपयाने 13 रुपये भेटत होते, 19 ते 20 रुपये मिळण्याच्या संदर्भात सुद्धा यश हे आमच्या सर्वांच्या आंदोलनाला आलं. आणि मला वाटतं की यापुढे सुद्धा सरकार आंदोलन केल्यानंतर निर्णय घेऊ शकतं या संदर्भातली चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये पेपरफुटीबद्दल आंदोलन झालेलं आहे. आता स्मार्ट मीटरबद्दल आंदोलन करून जे जे काही आहे सामान्य जनतेच्या विरोधात त्यामध्ये आंदोलन करून सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पडतो. शिंदेसाहेब, दिल्लीला सोनू वांगचूक यांचं उपोषण चालू आहे, 18वा दिवस आहे आज. उद्धव ठाकरे गटाने पक्षाने सुद्धा त्यांना समर्थन दिलं. आपल्या पक्षाची भूमिका काय या आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की नेट पेपरचा ज्यावेळेला झाली काही विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी आत्महत्या केल्या, सरकार निष्ठुर आहे, ते हुकुमशाही पद्धतीने वागतं. एखादं कोणी आंदोलन केलं तर लगेच ते निर्णय घेतील ह्या लोकशाहीमधलं सरकार नाही आहे. त्यांना वाटतं की आम्ही कोणाचा ऐकून निर्णय घ्यावा या पद्धतीने ते कधी विचार करत नाही. ते दाबण्याचा प्रयत्न करतात आणि ते दाबण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला विद्रोह होतो. 18 दिवस झाल्यानंतर सुद्धा एकही माणूस तिथं येत नसेल शासकीय प्रतिनिधी तर मला वाटतं हे देशातला असलेला धोका आहे. म्हणजे आमच्या विरोधात कोण गेलं तर आम्ही ते चिरडून टाकू ही असलेली आणीबाणी आहे. ह्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या त्यांना आमचा पाठिंबा आहे. पण सर्व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या लोकांनी सुद्धा त्या आंदोलनामध्ये आता पाठबळ केलं पाहिजे. लोकांमध्ये ही मानसिकता झाली पाहिजे की यांचा विरोध केला पाहिजे. ती मानसिकता उभं करण्याचा प्रयत्न आज त्या आंदोलनातून होतो आहे. मला वाटतं की 18 दिवसानंतर सुद्धा आता उद्या अधिवेशन चालू होणार आहे 20 तारखेपासून, त्यावेळेला विरोधक तिथं आवाज उठवतील. पण केंद्र शासनाच्या वतीने या ठिकाणी मध्यस्थी केली जात नाही तर दुर्दैव आहे. आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देऊ.